2024 महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन चाली रही हैं और आपो रही है भारतीय आदिवासी पार्टी उम्मीदवार माजी मंत्री पद्माकर दादा वलवी साहेब। दादा आदिवासी अस्मिता यूट्यूब चॅनल तुम्हा स्वागत आहे। नमस्कार। अ, जय आदिवासी। प्रथम सवाल एक ही है का जे भारतीय आदिवासी पार्टी है ते जे प्रथम बार ही चूंटणी लड़ी रही तो तुमने लोगों के रिस्पॉन्स मिल रही हो? भारत आदिवासी पार्टीतर्फे आणि या अक्कलकुवा धडगाव विधानसभा जो क्रमांक 1 आहे महाराष्ट्र में, त्या मतदारसंघामें भारत आदिवासी पार्टीतर्फे उम्मीदवारी की रही हो। आणि खास करीन ये जो पूरो आदिवासी बहुल प्रदेश है, सातपुड़ा डोगुमेरो प्रदेश है, पाचो 95% आदिवासी रहते हैं, बाकी इतर समाज भी है। या मतदारसंघा में अक्कलकुवा तालुका जहाँ अक्कलकुवा तळोदा जोडला तो मतदारसंघ ताय आमदार आतो आणि त्यानंतर आती शहादा भी आहे आमदार आतो। म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेला मा अनुभव आहे, लोकवारी मा हारो संबंध आहे, माई लोक सेवा केली आणि त्याच विश्वासूप आणि त्याच भरोसाप माई उमेदवारी केली आहे। आणि निश्चितपणे ये अक्कलकुवा धड़गांव जो दुर्गम परिसर है, इन्हें जो समस्या है लोकवारी जहाँ हम गोठे कहते हैं मिलते हैं कि प्रचार निमित्त लोग जहाँ विषय काढते हैं कि भाई या अक्कलकुवा धड़गांव में पाणी प्रश्न खूप मोठो आहे, जे की पिऊला पाणी प्रश्न अडचणी खूप आहे। पाचो लाईटी व्यवस्था है, रस्ता अडचणी आहे, रस्ता भी खूप लोक दळणवळणा सुविधा ना तर टाइमो पे दवाखाना पोचातो ना, टाइमो पे एगो परीक्षाला जाणारे विद्यार्थी आहेत त्याला भी खूप मोठी अडचण आवी आहे। पाचो ही जो मतदारसंघ आहे एकूणच प्रतिकूल परिस्थिती म्हणजे निसर्गता संपन्न आहे, पण दुर्गम अडचणी एकदम जबरदस्त डोगू है ते दरिया है, पाचो रस्ता नहा ई परिस्थिती में निश्चितपणे चॅलेंजिंग वर्क है, आव्हानात्मक काम है, तो केरा खातूर ही उमेदवारी मैं केली है। अक्कलकुवा विधानसभा में दादा केला मुद्दा साठी तुम इलेक्शन लड़ी रही है? मुद्दा तो एक है कि अक्कलकुवा धड़गांव जो निसर्ग संपन्न जो ये साधन संपत्ति है, इनो विकास वेरला जरूरी है। जे अर्थी इन जमीन जो है ये आदिवासी बहुल प्रदेश है, ते की रेवनी जमीन है, फॉरेस्ट जमीन है, तीना लोक जो एकूणच आधुनिक शेती जो पद्धती है ती वादान जो जे आम्ही लोग खेती केली आहे, परंतु टाइमो पे खेती जो है त्याला भाव ना मिलतो, कारण प्रक्रिया उद्योग ना हा पीक पाणी में तर निश्चितपणे अन्नधान्य जो पीक प्रक्रिया उद्योग आहे ते तीन चालू केला पुढी। फाचो एगो मार्केट हारो चालू केला पुढी किंवा मार्केट लिंक ते भी केला पुढी शहरवारी, तर निश्चित म्हणजे मोठा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे पाणी समस्या आहे, लोकोने पिऊला पाणी टाइम मिळतो ना, तर त्या बाबतीत माई मग सुरुवातीला जहाँ आमदार होता माई हातपंप व्यवस्था केली। आज भी मतदारसंघात जाऊन लोकून मिलू तो लोक आखता का नाही पद्माकर ओळे साहेब तुम्ही जो हातपंप केले 99 ते 2009 आमदार तेंडा में तेच हातपंप आज भी चालू आहे, नवीन हातपंप ना तो आपो हारो काम केलो, पाणी व्यवस्था की आणि हातपंप महत्व होतो आहे की भाई तो देखाय हानी वस्तू, परंतु जहाँ लोक खाडी पाणी पिते हैं किंवा काय त्या बिमारी खूप वाचली, तर ते अतिसार बी झालो, लोक बिमारी वेचले, तर त्या खातर हातपंप व्यवस्था केली। आणि त्याच प्रकारे वेया बांधूला वेरी किंवा इतर पाणी अडवा पाणी जिरवा वो जो उपक्रम आहे जल संधारण काम आहे, ये वेरला खूप जरूरी आहे। त्या खातर माई उमेदवारी केली आहे। फाचो आरोग्य समस्या है, दवाखाना ना चाली रही है, दवाखाना बांधाया तर डॉक्टर आहे तर सुविधा ना, आणि लोक भरोसा ना सरकारो दवाखाना भरोसा ना, ये भरोसा वादवा पड़ी, सरकारी दवाखाना सुविधा वादवा पड़ी तो लोग पैसा वाचाय, नहीं तो आदिवासी कुटुंबात एक माहो भी बीमार हो गयो तो पूरा कुटुंब आर्थिक व्यवस्था किंवा जो नियोजन रहे तो ती संपित आहे। त्या खातर आरोग्य सुविधा पोचवला, शिक्षण सुविधा पोचवला, जे विद्यार्थी ही शिक्षणा खातर मोठ्या प्रमाणात हे केली। अक्कलकुवा धड़गांव तर एंडी पोझिशन आहे कि पूरा महाराष्ट्र में अक्कलकुवा धड़गांव एकीवेल है, पूरा महाराष्ट्र एकीवेल है। आणि म्हणून या विद्यार्थी शहरों में जो व्यवस्था है ती रेगुलर साधन वे ती काय ती हॉस्टेल वेरी स्कॉलरशिप वेरी ती बाटो सुविधा केरा पड़ी, ये संबंधित जो ती आमदार आहे तो लक्ष न देतो केटाला मिळतो भी ना। बरोबर आय स्वतः हॉस्टेलो आय आमदार असताना लोकन हॉस्टेलो विद्यार्थ्यां सोय की दिलो, नवीन हॉस्टेल मंजूर की दिलो, वाढीव क्षमता मंजूर की दिलो, काही डॉक्टर लोक मिळतात, इंजिनियर मिळतात, साहेब तू नाही वेतो तामू हिकता नाही, तर एंडी पोझिशन आहे। शिक्षण आरोग्य ही खूप महत्व प्रश्न आहे, दळणवळण प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, लाईटो प्रश्न आहे, ये खूप जरूरी आहे। आदिवासी जो आरक्षण है त्या वारंवार प्रश्न उपस्थित येत तर त्याविषयी तुम्हाला काय आखूल आहे दादा? आदिवासी आरक्षण ही खूप महत्व भाग आहे की आदिवासी जो आरक्षण आहे संविधानिक तरतूद आहे। आणि आज जी परिस्थिती आहे की भाई डायरेक्ट प्रत्यक्ष सरकार आपोआप अटॅक ना घेतो, पण अप्रत्यक्षपणे सरकारी नोकऱ्या कमी वी गेल्या आहे। उदाहरणार्थ सरकारी भरत्याने भी रिया MPS स्पर्धा परीक्षा जे काही लोक पोरं तयारी करत आहे, शिक्षण ली रही है, टाइमों पे सरकार जो है
म्हणजे मुलाखत परीक्षा काढे अर्ज हादे टाइमों पे परीक्षा रद्द की दे हाची परीक्षा पेपर फुटी जाता निकाल लांबी दे आणि जे सिलेक्ट वी निवड वे त्या टाइमों पे नियुक्ती ना वेती ही प्रकारे म्हणजे जो सुशिक्षित बेरोजगार आहे तो खूपच पूरक म्हणजे एकदम सरकारवारी विरोधात गेलो आहे आणि निश्चितपणे सरकारी जे यंत्रणा आहे व्यवस्थापन आहे ते बरोबर ना चालली तर म्हणून या खातर बी मान काम केला पुढे जो विस्तार है अक्कलकोवा दड़गाम जो विस्तार है साहेब त्या विस्तार आज भी जो दुर्गम भाग है त्या विस्तार जाऊल रस्ता ना त्या गामे वीजળી सुविधा ना पायो सुविधा ना जे अन्य काही माव है ने सामान्य सामान्य आरोग्य बाबत त्याशी वंचित आहे तर त्या विषयी तुम्हाला काय आखलं आहे साहेब? अक्कलकोवा धडगाव जो आहे ही खूप दुर्गम परिसर आहे आणि ज्या टायमोल आहे आमदार आतो किंवा जिल्हा पालकमंत्री बी आतो खूप सोयी सुविधा केली पाणी व्यवस्था केली आरोग्य शिबिर लदे लोकवारी मोठा दवाखाना पोचवला बी व्यवस्था केली पण सर्वात महत्त्व म्हणजे एक लोकवारी संपर्क ठेवणारा लोकवारी सहजपणे मिली शकणारो आई नेतो आहे मान मिलूला खातर चिठ्ठी न लागते मान मिलूला खातर केवळ मध्यस्थी व्यक्तीनं लागतं आणि मान एका फोन केला सामान्य महाबी तो ती सरपंचच वेळी की नाही सामान्य महाबी फोन के तर त्याला प्रतिसाद देऊ त्यारी गोठ्या घेऊ कारण आमा खातुरे सामान्य माहू जो आहे किंवा जो सामान्य गरीब माहू आहे जो गरजवंत आहे तो आमा खातुरे तो VIP आहे आम त्याला बिल्कुल पूरी तरह सपोर्ट करता जो भारत आदिवासी पार्टी है तीले हाल में अंतुम ने जो युवा सपोर्ट खूब मोटो है तो भविष्य में आगे जाता तुम युवा माटे काय किया साहेब? युवा माटे एक ही है कि या अक्कलकोवा दड़गा में निश्चितपणे जे युवक आहे त्या खातुरे एक प्रशिक्षण केंद्र कौशल्य विकासो कार्यक्रम कारण जो शिक्षणवाले पोरे आहे ये जे की आम्ही BSL LLB आणि बेन डिग्री ले द्या आम्ही पोरा पे 4 डिग्री आहे पण नोकरी ना मिली रही है या अर्थ शिक्षण आहे पण रोजगाराभिमुख ना एम्प्लॉयबिलिटी ॲक्ट आहे रोजगाराभिमुख म्हणजे की ज्या व्यवस्थापनुल किंवा ज्या सरकारी ऑफिसुल आहे किंवा एगो खाजगी यंत्रणावेरी तीही जर एका पोराला नोकरी लागू हवे तर त्या पे विशेष काय ते बी कौशल्य जोजे विशेष ते की त्या काय ते बी त्या पे ताक म्हणजे कापो काय कर्तबगारी जोजे कामगिरी जोजे अनुभव जोजे तो देऊला आपण पूरी कोशिश घेऊ तर निश्चितपणे तो रोजगाराभिमुख बी जाईल फाचे आपण जो नैसर्गिक साधन संपत्ती आहे जल जंगल जमीन यां जर हारी पद्धती की विकास वियो संरक्षण वियो संवर्धन वियो तर यापासून सुद्धा एक रोजगार निर्मिती विषय आहे कारण शेती सुधारणा खूप महत्व आहे शेती सुधारणा वेगळी फळ लागवड एक कार्यक्रम मोडवल्यापुढे पूर्वी आम्ही सरकारी आमदार असताना सरकारमार्फत आपण बायफ प्रोजेक्ट राबवियो लोकन वाडी प्रोजेक्ट राबवियो लोकन फले चाळावे लागवे आज आंबा मोठा प्रमाणात आहे तर आमसुरू झेंडो प्रोजेक्ट आहे फाचे महू प्रमाणे त्या प्रक्रिया उद्योग आहे सीताफळ प्रक्रिया उद्योग आहे एक शेती विकास कार्यक्रम शेती प्रक्रिया उद्योग एक काळापुढे त्या बी युवक निश्चितपणे रोजगाराभिमुख वी जाईल आणि युवकांना ती नोकरी मिळू शकते आणि शहरोवारी जे आहे लिंकेज निश्चितपणे युवकांना पूर्ण सहकार्य घेऊ आणि क्रीडा युवा मंत्री आहे आताच नाही तर पोहरा आम्ही हमेशा युवक शिबिर लिहिले विद्यार्थ्यांना संवाद साधलो आणि विद्यार्थ्यांना खूप सारे मार्गदर्शन केलं तर आज 100-200 वकील आहे हमारे जोड़ा या भारत आदिवासी पार्टी में ये बाठा कार्यकर्ता ये विद्यार्थी युवक माई खूप सपोर्ट केलो आहे खूप मदत केली आणि पाचवी आघाडी बी घेऊ 35 वर्षથી ही आमदार केसी पाड़वी है त्या मुकाबलो हाल में तुमा चाली रही हो त्या सामे तुम इलेक्शन लड़ी रहा था त्या विषय तुम काय आखलो है? आम्ही केसी पाडवी आमदार साहेब आहे ही आम्ही आम्हा जोडीदारच जातो हाँ हाँ पण आम्ही विचारू अलग अलग केडवर आहे आम्ही तो काँग्रेसवर जोडायो हाँ तो एक की काँग्रेसला हिन मतदान दे अरे काँग्रेसला मतदान की लोक कंटला गया नाही 35 वर्षे काय केली आहे तुम 35 वर्ष जर हिशोब देऊला आहे तर लोकून पिऊला पाय ना मिली दियो लोकून दळवडना सुविधा रस्ता ना आहे लाईटो सोय ना शिक्षणा बाराम आमदारो केसी पाडवी 35 वर्षा विद्यार्थ्यांना मदत ना केली हे तर आहे ना गोगिरी हे मतदार जो आहे जेकडे डॉक्टर आहे इकडे इंजिनियर आहे इकडे युवक MA BA पोंडलो आहे त्यांनी कमीत कमी हॉस्टेल खातर बाई मदत केली हॉस्टेल स्पेशल केसवे काय आमदार काय ना मदत केली दवाखाना बाराम तर फुचलच ना दवाखाने तर एक खास आखो का बा त्या खास जो धडगाव देख निघे हे तर वाया जमाना असली त्या गावून रस्तो हाँ हाँ तर ते जमाना जो की उपजिल्हा रुग्णालय आहे त्या बिल्डिंग बांधाई 5-10 कोटी खर्च या त्या आज लोक चालू ना खोली त्या गोठीला 15 वर्ष 10 वर्ष वेगळी 10 वर्षापासून तो दवाखाना बांधायो पण आज बी सरकारी ताबाम ना लेतो जुनी इमारती PSC दवाखाना चालू आहे PSC म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामीण रुग्णालय जो आहे तो सरकारी म्हणजे राज्य सरकार तो दवाखाना PSC चालू आहे जुना इमारती पण नवीन इमारती तालाबी ना खुल्या कर्मचारी बिल्डिंग काचा बी फुटी गया आणि तो तियान जाऊ लावला रस्तो आहे बिल्डिंग बांधकाम केलेला टाइम जर बरोबर होतो तर बांधकाम बरोबर होतो आज सरकारी यंत्रणा सिव्हिल हॉस्पिटल त्याला ताबाम ना लिहिली
ही दुरे घटना जमाना PSC कोट जमाना उपजिल्हा रुग्णालय इमारत पोळी गेली आहे किंवा ती ताबामना लिहिली असते तर दवाखाना चाले दियो तर हेंडी जर परिस्थिती आहे तर बाकी तर मोलगी झेंड्या ठिकाणी बी लोक सुविधा मिळतील ना तर दुर्गम भाग व अक्कलकोट धडगाव जो भाग आहे ते निश्चितपणे पूर्ण लक्ष दे आम्ही फिरता दवाखाना चालू करणार आहे बरोबर. मोबाईल युनिट तर निश्चितपणे पूर्ण सहकार घेऊ लोक साहेब एक लास्ट आमा છેલ્લો પ્રશ્ન है कि है का जर तुम हुई अक्कलकोट विधानसभा आमदार बनी जाती या પછી तुम्हा कामगिरी केल्या प्रकार होती मा कामगारी म्हणजे सर्वात मोठं म्हणजे अक्कलकोट धडगावर लोकवारी हमेशा संवाद साधे हैं लोकवारी मिलते जुलते रहे लोग जो अड़ी अड़चने हैं व्यक्तिगत सार्वजनिक सर्व बाटे कामे के हैं खास किन पाणी सुविधा 1% प्रत्येक गाव पोचवला कोशिश के हैं आणि जे काही कामे बिघडले हैं म्हणजे हातपंप बिघडले हातपंप सुद्धा ना उधारे आमदार तर ते हातपंप उधारे दे हैं जे हातपंप बंद पड़े हुए थे आज नवीन की दे हैं जल पुनर्भरण कार्यक्रम के हैं कारण पाणी संपी रही हो पाणी साठवणूक ना विरी जे की आप कोमे बासला पाईत होता किंवा एक टाकोर लेता ते की ये जो अक्कलकोट धडगाव जो भरपूर पाणी पड़े है उचरियो त्या पाईल जिरवा खातोरी व्यवस्था करा पड़ी त्या जल पुनर्भरण आखते हैं तो कार्यक्रम राबवू हो निश्चितपणे हारो पाणी लोकून देऊला कोशिश करू खेतीने आम्ही जो लोक अक्कलकोट धडगाव आहे लागते गुजरातून घे गुजरातून जायली 4च महिना जर ती पाणी पुढे त्या टाइमवर फक्त पावसाळा पीक लेता वेरी तर बाकी 6 महिना लोक बाहेर जाता रहता त्या खातोरे 12 पीक के किवे तर खेती खातोर बी सिंचन व्यवस्था अमुक येणार आहे ही खूप महत्व काम आहे जे लोक मागणी आहे निश्चितपणे या आमदार लक्ष न देतो तो आम्ही पूरं केणार आहे शिक्षणा खातर पोरांना बी खूप मदत के आरोग्य बाबतीत बी पूरं लक्ष दे आज जिल्हा रुग्णालय सारख्या ठिकाणी लोकून मदत न मिळते फोन केला पण डॉक्टरले तर आरोग्य व्यवस्था एंडी हुदरान तुझे काय ऑटोमॅटिक चालान तुझे आणि फोन केला असे जर इंजेक्शन मिळतं वरी ती बरोबर ना लोक तक्रारी आहे निश्चितपणे आरोग्य सुविधा बी सुधारित आहे आणि आरक्षण विषय वे किंवा आदिवासी बाबतीत सरकार काही विरोधी कायदे करतो तर त्याला बी आम्ही निश्चितपणे विरोध घेऊ आणि आरक्षणा खातूर संविधानिक तरतुदी संविधानिक अधिकारा खातूर आज लढणार आहे आणि खास किन आज बिरसा मुंडा जयंती आहे त्याबद्दल पुरा आदिवासीने आणि शुभेच्छा देऊ आणि याच प्रकारे बिरसा मुंडा जे की आदिवासी खातर योगदान देतो खाजा नाईक आहे तंट्या बिल आहे आम्हा भारत आदिवासी पार्टी नेता लोक इमे योगदान दे रही है छोटू भाई वसावा योगदान देतो हे आम्ही बाठा विचारू एक आहे निश्चितपणे याच विचारू की यहाँ भारत आदिवासी पार्टी जोडायो जल जंगल जमीन संस्कृती संरक्षण ही बाठेच मुद्दली नाती आपो आदिवासी पार्टी चालणारी आहे निश्चितपणे आणि तुम्हारी लोकों आह्वान किया कि भाई तुम बाठा साथ द्या आणि आपो आघाडी आदिवासी खातूर किंवा आणि या मतदारसंघा विकास भी किंवा अक्कलकोट धडगाव लोक खूप खुश आहे आणि उमेदवारी केले असे आणि विरोधी पक्ष टीका के फायदो ना कारण त्या काहीच कामे न देखाते फक्त आखे का माय पॉझिटिव्ह आय काम करणारो आहे साहेब आदिवासी अस्मितम जोड़ायाबद्दल तुम्हा खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राईब की दे जा व्हिडिओ लाईक की दे जा जोहार जय आदिवासी जय आदिवासी